तुळजापूर ड्रग्स प्रकरणी फरार विनोद गंगणे याला आता अंतरिम जामीन मंजूर झालाय। विनोद गंगणे मागील 1.5 महिन्यापासून फरार होता। ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींचा सहभाग आहे, तर 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 18 आरोपी अजूनही फरार आहेत। तुळजापूर येथील बहुचर्चित ड्रग्स प्रकरणात विनोद गंगणे यांना आता अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे। विनोद गंगणे मागील 1.5 महिन्यापासून फरार असून धाराशिव जिल्हा आणि सत्र न्यायालयात ॲडव्होकेट व्ही टुशिंग आणि ॲडव्होकेट अंगद पवार यांनी गंगणे याची बाजू मांडली आहे। तर गंगणे यांनीच पोलिसांना टीप दिली असल्यानं ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्याचा युक्तिवाद यावेळी गंगणे यांच्या वकिलांनी केला। दरम्यान अंतिम सुनावणीला गंगणे यांना कोर्टात उपस्थित राहावं लागणार आहे। 14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी इथून ड्रग्ससह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ड्रग्स रॅकेट उघडकीस आलं होतं। या प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींचा सहभाग असून 19 आरोपी अटकेत आहेत, तर 18 आरोपी अद्याप फरार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।